रामकृष्ण हरी. सार्थ श्री ज्ञानेश्वरी. अध्याय 18. मोक्ष संन्यास विभाग योग. भाग 18. सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज. अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. सर्व धर्मांचा म्हणजे धर्माधर्माला कारणीभूत असणारे जे अज्ञान त्याचा त्याग करून केवळ मला एकट्याला म्हणजे सच्चिदानंद घन वासुदेव परमात्म्याला अनन्य भावाने शरण ये. मी तुला सर्व पापापासून मुक्त करीन. तू शोक करू नकोस. आशा जैसी दुःखाते व्याली निंदा दुरिते. हे असो जैसे दैन्याते दुर्भगत्व. तैसे स्वर्ग नरक सूचक अज्ञान व्याले धर्माधिक. ते सांडू निघाली अशेख ज्ञाने येणे. हाती घेऊनी तो दोरू सांडिजे जैसा सर्पाकारू. का निद्रा त्यागे घराचारू स्वप्नीचा जैसा. नाना सांडिले निकवळे चंद्रीचे धुपे पिवळे. व्याधी त्याग कडुवाळे पण मुखाचे. अगा दिवसा पाठी देऊनी मृगजळ घापे त्यजुनी. का काष्ट त्यागे वन्ही त्यजिजे जैसा. तैसे धर्माधर्माचे टवाळ दावी अज्ञान जे का मूळ. ते त्यजुनी त्यजी सकळ धर्म जात. आशेपासून जशी सर्व दुःखे प्राप्त होतात, निंदेपासून सर्व पातके जशी उत्पन्न होतात आणि दुर्भाग्य जसे दारिद्र्याला उत्पन्न करते, तसे स्वर्ग किंवा नरक प्राप्त होण्यास साधनभूत जे धर्म व अधर्म ज्या अज्ञानापासून उत्पन्न होतात, त्या अज्ञानाचा आत्मज्ञानाने संपूर्ण नाश करून टाक. जो दोरावर सर्पाचा भास झालेला असतो, तो दोर हातात घेतल्यावर जसा सर्पाचा भास नाहीसा होतो, अथवा झोप संपली म्हणजे स्वप्नातील घर व त्यातील प्रपंच नाहीसा होतो, किंवा कावीळ नाहीशी झाल्यावर चंद्रात भासणारा पिवळा प्रकाश जसा नाहीसा होतो, तसेच व्याधी बरी झाल्यावर तोंडाचा कडूपणा जसा नाहीसा होतो. हे अर्जुना, दिवस मावळल्यावर मृगजळ जसे नाहीसे होते, अथवा लाकडाचा त्याग केला म्हणजे अग्नीचा जसा त्याग होतो, त्याप्रमाणे मिथ्या धर्म अधर्माला दाखविणारे जे मूळ अज्ञान, त्या अज्ञानाचा त्याग करावा, म्हणजे सर्व धर्म आपोआप लयाला जातील. मग ज्ञान निमालिया मीची येकू असे अपैसया. सनिद्र स्वप्न गेलया आपण पेजैसे. तैसा मी एक वाचुनी काही मग भिन्ना भिन्न आन नाही. सोहम बोधे तयाच्या ठाई अनन्यू होय. पै आपले निभेदे विण माझे जाणीजे जे एकपण. तयाची नाव शरण मज येणे गा. जैसे घटाचे निनाशे गगनी गगन प्रवेशी. मज शरण येणे तैसे ऐक्य करी. सुवर्णमणी सोनया ये कल्लोळू जैसा पाणिया. तैसा मज धनंजया शरण ये तू. वाचुनी सागराच्या पोटी वडवानळू शरण आला किरीटी. जाळुनी ठाके तया गोठी वाळुनी देपा. मजही शरण रिघिजे आणि जीवत्वेची असिजे. धीग बोली इयान लजे प्रज्ञा केवी. अगा प्राकृता हिराया आंगी पडे जे धनंजया. ते दासी रुही की तया समान होय. मामी विश्वेश्वरू भेटे आणि जीवग्रंथी न सुटे.
हे बोल नको ओखटे कानी लावू. म्हणून मी होऊनी माते सेवणे आहे आई ते करी हाता येते ज्ञान येणे. मग ताकवनिया काढिले लोणी मागवते ताकी घातले. परी न घेपेची काही केले तेणे जेवी. तैसे अद्वयत्वे मज शरण रिघालिया तुझ. धर्माधर्म हे सहज लागतील ना. लोह उभे खाय माती ते परिसाची संगती. सोने जालया पुढती न शिविजे मळे. हे असो काष्टा पासोनी मथुनी घेतलिया वन्नी. मग काष्ठेही कोंडोनी न ठके जैसा. अर्जुना काय दिन करू देखत आहे अंधारू. की प्रबोधी होय गोचरू स्वप्न भ्रमू. तैसे मजसी एकवटलेया मी सर्व रूप वाचुनिया. आन काही उरावया कारण असे. म्हणून तयाचे काही चिंतीना आपुल्या ठाई. तुझे पाप पुण्य पाही मीची होईन. तेथ सर्व बंध लक्षणे पापे उरावे दुजेपणे. ते माझ्या बोधी वायाणे होऊनी जाईल. जळी पडील या लवणा सर्व ही जळ होय विचक्षणा. तुझ मी अनन्य शरणा होईन तैसा. ए तुलेनी पैसया सुटलाची आहासी धनंजया. घेई मज प्रकाशोनिया सोडविन तू ते. या कारणे पुढती हे आधी न वाहे चित्ती. मज एकासी ये सुमती जाणोनी शरण. ऐसे सर्व रूप रूपसे सर्व दृष्टी डोळसे. सर्व देश निवासे बोलिले श्रीकृष्णे. मग सावळा सकंकणू बाहू पसरोनी दक्षिणू. आलिंगिला स्वशरणू भक्त राजू तो. न पवता जयाते काखे सुनी बुद्धिते. बोलणे मागवते ओसरले. ऐसे जे काही एक बोला बुद्धीसी अटक. ते द्यावयामीश केव्हाचे केले. हृदया हृदय एक झाले ये हृदयींचे ते हृदयी घातले. द्वैत न मोडिता केले आपणा ऐसे अर्जुना. दीपे दीपू लाविला तैसा परिश्वंगू तो झाला. द्वैत न मोडिता केला आपण पे पार्थू. ज्याप्रमाणे निद्रेसह स्वप्न गेले असता आपण एकटे उरतो त्याप्रमाणे अज्ञान नष्ट झाल्यावर मीच एक आपोआप असतो. त्याप्रमाणे माझ्या एकट्या वाचून स्वरूपतः भिन्न अभिन्न असे दुसरे काहीच नाही. त्या माझ्या अखंड स्वरूपाच्या ठिकाणी तो मीच आहे अशा ज्ञानाने तू माझ्याशी एकरूप हो. अर्जुना, आपल्याला माझ्या वाचून भिन्न न मानता जे माझे एकपण आत्मत्वाने जाणायचे त्याचेच नाव मला शरण येणे होय. घटाचा नाश झाला म्हणजे घटाकाश महाकाशामध्ये प्रवेश करतो. तसे मला शरण आलास म्हणजे माझ्या स्वरूपी ऐक्य पावशील. सुवर्णाचा मणी सुवर्णाशी जसा ऐक्य रूप असतो अथवा पाण्याची लाट जशी पाण्याशी ऐक्य रूपाने असते अशा प्रकारे हे धनंजया तू मला अभेदाने शरण ये. अर्जुना, शरणागतीशिवाय वडवानळ हा आश्रयासाठी सागराच्या पोटी वास्तव्यास येतो, परंतु तो सागर रूप तर होत नाहीच, उलट सागराचे पाणी जाळून तेथेच राहतो. तसे माझ्यापासून भिन्न राहून शरण येण्याच्या गोष्टी त्यागून दे. मला शरण येऊनही जीव भावाने वेगळा राहतो असे बोलण्याला त्याची बुद्धी का बरे साथ देते? अशा बोलण्याचा धिक्कार असो. अर्जुना, राजाने जिचा अंगीकार केला अशी ती सामान्य दासी जरी असली तरी ती राजाच्या बरोबरीला येते.
मी विश्वेश्वर एखाद्या भक्तास भेटलो तरी त्याच्या जीवदशेचे बंधन तुटत नाही. हे अमंगल बोलणे देखील कानांवर पडू देऊ नकोस. म्हणून मद्रूप होऊन माझी भक्ती करणे ही सहज भक्ती आहे. अशी भक्ती या ज्ञानाने प्राप्त करून घे. ताकातून काढलेले लोणी ताकामध्ये पुन्हा घातले तरी ते लोणी ताकामध्ये काहीही केले तरी मिसळत नाही. त्याप्रमाणे मला अभेदाने शरण आल्यावर धर्म अधर्म हे तुला स्पर्श करू शकणार नाहीत. लोखंड जरी उभे टांगून ठेवले तरी त्याला गंज चढत असतो, परंतु तेच लोखंड परिसाच्या संगतीने सोने झाल्यावर त्याला गंज चढत नाही. फार काय सांगावे. काष्ठमंथून काढलेला अग्नी हा जसा काष्ठात कोंडून ठेवता येत नाही. अर्जुना, सूर्याला जसा अंधकार भेटत नाही अथवा जागे झालेल्याला स्वप्न जसे दृष्टीस पडत नाही, त्याप्रमाणे माझ्याशी ऐक्य पावल्यावर मी जो सर्व स्वरूप आहे त्या माझ्याशिवाय वेगळेपणा न उरण्याकरता काही कारण आहे काय? म्हणून तो आपल्या ठिकाणी तुझ्या धर्म अधर्माविषयी काहीही चिंता करू नकोस. तुझे सर्व पाप पुण्य मीच होईन. सर्व बंध देणारे असे जे पाप, त्याचे लक्षण हे होय की आपण कोणीतरी आहोत असे वाटणे आणि माझ्याहून भिन्नत्वाने उरणे. ते पाप माझ्या सतस्वरूप ज्ञानाने नाहीसे होईल. हे अर्जुना, जलात मीठ पडल्यानंतर ते आपण नाहीसे होऊन सर्व जलरूप होते. त्याप्रमाणे तू अनन्य भावाने मला शरण आलास म्हणजे मद्रूपच होशील. हे धनंजया, एवढे जाणले की तू मुक्त झालास हे समज. याकरता मी ब्रह्म आहे असे परोक्ष ज्ञान प्राप्त करून घे, म्हणजे मी तुला सर्व प्रकारच्या बंधनापासून मुक्त करीन. म्हणून या कारणाने शुद्ध बुद्धी असलेल्या अर्जुना, धर्म अधर्माची चिंता चित्तामध्ये ठेवू नकोस. तू मलाच एकाला अभेदाने जाणून शरण ये. सर्व रूपांच्या योगाने जो रूपवान आहे, सर्व दृष्टींची दृष्टी व जो सर्व देशांत राहणारा आहे, त्या श्रीकृष्णाने याप्रमाणे अर्जुनाला सांगितले. मग त्या सावळ्या श्रीकृष्णाने आपले आभूषणयुक्त बाहू पसरून स्वतःला शरण आलेल्या भक्तराज अर्जुनाला प्रेमाने आलिंगन दिले. ज्याला प्राप्त न होता वाचाही बुद्धीला काखेत घालून माघारी परतली, असे जे बुद्धीला व वाचेला आकलन न होणारे स्वरूप ते अर्जुनाला देण्यासाठी श्रीकृष्णाने आलिंगनाचे निमित्त केले. आलिंगनाच्या निमित्ताने हृदयाचे हृदयाशी ऐक्य झाले. या हृदयातील ज्ञान त्या हृदयात घातले गेले. श्रीकृष्णाने दोघांतील त्या व्यावहारिक सत्तेचे द्वैत न मोडता अर्जुनाला पारमार्थिक सत्तेच्या आधारे आपणासारखे केले. एका दिव्याने दुसरा दिवा लावला असता दिसावयास तरी ते दोन दिसतात, तरी प्रकाशाच्या दृष्टीने त्यांचे ऐक्य मोडत नाही. त्याप्रमाणे तो आलिंगनाचा प्रकार झाला. म्हणजे देव आणि भक्त हा द्वैत भाव न मोडता श्रीकृष्णाने अर्जुनाला आपल्या स्वरूपी मिळवून घेतले. तेव्हा सुखाचा मग तया पुरू आला तो धनंजया. तेथ वाढू तरी बुडोनिया ठेला देऊ. सिंधू सिंधू ते पाओ जाये, ते पावणे ठाके दुणा होई. वरी रिगे पुरवणिये आकाशही. तैसे तया दोघांचे मिळणे, दोघा नावरे जाणावे कवणे. किंबहुना श्रीनारायणे विश्व कोंदले. एवं वेदाचे मूळ सूत्र सर्वाधिकारैक पवित्र. श्रीकृष्णे गीताशास्त्र प्रगट केले. तेथ गीता मूळ वेदा ऐसे केवी आले बोधा. हे म्हणाल तरी प्रसिद्धा उपपत्ती सांगो. तरी जयाच्या निश्वासी जन्म झाले वेदराशी. तो सत्य प्रतिज्ञ पैजेसी बोलिला स्वमुखे.
म्हणोनी वेदा मूळभूत, गीता म्हणो हे होय उचित. आणि काही एकी येथ उपपत्ती असे, जेन नशतु स्वरूपे, जयाचा विस्तारू जेथ लपे. ते तयाचे म्हणिपे बीज जगी, तरी कांडत्रयात्मकू शब्द राशी अशेषू. गीते माझी असे रुखू बीजी जैसा, म्हणोनी वेदांचे बीज. श्री गीता होय हे मज, गमे आणि सहज दिसतही आहे. जे वेदांचे तिन्ही भाग, गीते उमटले असती चांग. भूषण रत्नी सर्वांग शोभले जैसे, तिची कर्मादिके तिन्ही कांडे कोण कोण स्थानी. गीते आहाती ते नयनी दाखवू ऐक. तरी पहिला जो अध्याओ, तो शास्त्र प्रवृत्ती प्रस्तावो. द्वितीय शास्त्र सद्भाव प्रकाशिला. मोक्षदानी स्वतंत्र, ज्ञानप्रधान हे शास्त्र. एतुलाले दुजी सूत्र उभारिले. मग ज्ञाने बांधले या, मोक्षपदी बैसावया. साधनारंभूतो तृतीयाध्यायी बोलिला. जे देहाभिमान बंधे, सांडूनी काम्या निषिद्धे. विहित परी अप्रमादे अनुष्ठावे. ऐसेनी सद्भावे कर्म करावे. हा तिजा अध्याओ जो देवे, निर्णय केला ते जाणावे कर्मकांड येथ. आणि तेची नित्याधिक, अज्ञानाचे आवश्यक. आचरता मोचक केवी होय पा. ऐसी अपेक्षा झालिया, बद्ध मुमुक्षु ते आलिया. देवे ब्रह्मार्पणत्वे क्रिया सांगितली. जे देह वाचा मानसे, विहित निपजे जे जैसे. ते एक ईश्वरोद्देशे की जे म्हणितेले. हेची ईश्वरी कर्मयोगे, भजन कथनाचे खागे. आदरिले शेष भागे चतुर्थाचेनी. ते विश्वरूप करावा, अध्याओ संपे जव आघवा. तव कर्मे ईशु भजावा हे जे बोलिले. ते अष्टाध्यायी उघड, जाण येथे देवता कांड. शास्त्र सांगतसे आड, मोडूनी बोले. आणि तेणेची ईश प्रसादे, श्री गुरु संप्रदाय लब्धे. साच ज्ञान उद्बोधे कोवळे जे. ते अद्वेष्टादि प्रभृतिकी, अथवा अमानित्वादिकी. वाढविजे म्हणून लेखी 12वा गणू. तो 12वा अध्याय आदी, आणि 15वा अवधी. ज्ञानफळ पाकसिद्धी निरूपणासी. तेव्हा मग त्या अर्जुनाला आनंदाचा एवढा मोठा पूर आला की देव विराट असले तरी या पुरात बुडून गेले. एखाद्या समुद्रास दुसरा समुद्र भेटावयास गेला तर त्यांचे मिळणे एकीकडे राहते व पाणी दुप्पट होते, शिवाय भरती आकाशात प्रवेश करते. तसे श्रीकृष्ण व अर्जुन यांच्या आलिंगनाचे प्रेम दोघांनाही आवरेना. ते कोणी जाणावे, अधिक काय सांगावे. सर्व विश्व नारायणाने कोंदाटून गेले. याप्रमाणे वेदांचे सूत्ररूपाने असलेले मूळ आणि ज्याच्या श्रवण पठनाचा सर्वांना अधिकार आहे असे पवित्र गीताशास्त्र भगवान श्रीकृष्णाने प्रगट केले. इथे गीता ही नित्य नूतन वेदांचे मूळ सूत्र आहे असे कसे तुमच्या बोधास आले, असे श्रोत्यांनी विचारले. तर ज्ञानेश्वर माऊली म्हणाले, याविषयी तुम्हाला ती प्रसिद्ध कारणे सांगतो. ज्याच्या निश्वासापासून वेदराशीचा जन्म झाला तो सत्यप्रतिज्ञ भगवान श्रीकृष्ण प्रतिज्ञापूर्वक स्वमुखाने गीताशास्त्र बोलला. म्हणून गीताशास्त्र हे वेदांचे मूळ आहे हे म्हणणे योग्य आहे. या संबंधी
आणखीही एक कारण आहे, जे स्वरूपाने विस्तार न पावता ज्याचा विस्तार जेथे लीन होऊन राहतो ते त्याचे बीज असते, असे जगात बीजाचे लक्षण बोलले जाते. ज्याप्रमाणे वृक्ष बीजामध्ये गुप्त रूपाने असतो, त्याप्रमाणे कर्म, ज्ञान व उपासना हे त्रिकांड वेद गीतेमध्ये सूक्ष्म रूपाने आहेत. म्हणून वेदांचे मूळ गीता आहे असे मला वाटते आणि ते सहज देखील दिसत आहे. रत्न अलंकारांनी सर्व अंग जसे शोभते त्याप्रमाणे वेदांचे कर्म, उपासना व ज्ञान हे 3 भाग गीतेमध्ये सुशोभितपणाने प्रकट झाले आहे. ती कर्म, ज्ञान, उपासना ही 3 कांडे कोणत्या कोणत्या ठिकाणी गीतेमध्ये आहेत ते तुमच्या डोळ्यांना स्पष्ट दाखवितो. तरी एकाग्रतेने श्रवण कर. पहिल्या अध्यायात गीताशास्त्राच्या प्रवृत्तीची प्रस्तावना आहे आणि दुसऱ्या अध्यायात सांख्यशास्त्राचा अभिप्राय थोडक्यात स्पष्टपणे सांगितला आहे. हे गीताशास्त्र ज्ञानप्रधान असून मोक्ष देण्यास स्वतंत्र आहे. हा अर्थ सूत्ररूपाने दुसऱ्या अध्यायात सांगितला आहे. मग अज्ञानाने बांधलेल्या जीवास मोक्षपदाची प्राप्ती होण्याकरिता साधनांचा जो आरंभ निष्काम कर्मयोग तो 3ऱ्या अध्यायात सांगितला आहे. जे देह अभिमानाने बद्ध आहेत त्यांनी काम्य व निषिद्ध कर्मांचा त्याग करावा. केवळ विहित कर्मे कर्तृत्व, अहंकार व फळाशा त्यागून करावीत. अशा रीतीने सद्भावनेने कर्माचे आचरण करावे असे देवांनी 3ऱ्या अध्यायात सांगितले आहे. ते वेद प्रतिपादित कर्मकांड जाणावे आणि तेच नित्यनैमित्तिक कर्म आचरिले असता अज्ञानापासून सोडविणारे कसे होईल अशी इच्छा झाली असता, म्हणजे बद्ध पुरुषाला मोक्षाची इच्छा झाली असता त्याच्याकरिता देवाने ब्रह्मार्पण बुद्धीने कर्म करणे सांगितले. काया वाचा मनाने जे विहित कर्म उत्पन्न होते ते ईश्वरार्पण बुद्धीने करावे असे सांगितलेले आहे. कर्मयोग्याने ईश्वराची उपासना कशा प्रकारे करावी ह्या सांगण्याच्या विषयास 4थ्या अध्यायाच्या शेवटी प्रारंभ केला आहे. तो प्रकार विश्वरूप दर्शन हा 11वा अध्याय संपेपर्यंत सर्व कर्मे ईश्वराला अर्पण करून त्याचे भजन कसे करावे हे सांगितलेले आहे. 4थ्या अध्यायाच्या शेवटच्या भागापासून 11व्या अध्यायापर्यंत म्हणजे या 8 अध्यायांत देवता कांड म्हणजे उपासना कांड यांचे वर्णन केले आहे. असे गीताशास्त्र आडपडद्यातून सांगते आणि मी तो आडपडदा दूर करून उघडपणे बोलत आहे. आणि त्याच ईश्वर प्रसादाने सद्गुरु परंपरेने प्राप्त झालेले प्रेमरूप आणि खरे जे ज्ञान प्रकट होते ते ज्ञान 12व्या अध्यायामधील अद्वेष्ट सर्व भूतानाम या श्लोकापासून अथवा 13व्या अध्यायातील अमानित्वम इत्यादी श्लोकामधून विस्तारपूर्वक कथन केले आहे. म्हणून 12व्या अध्यायाची गणना ज्ञानकांडात करू. त्या 12व्या अध्यायाच्या प्रारंभापासून 15व्या अध्यायाच्या शेवटापर्यंत या 4 अध्यायांत ज्ञानफल आणि त्याच्या सिद्धी यांचे वर्णन केले आहे. म्हणून चहुई ऊर्ध्वमूळांती अध्यायी ज्ञानकांड येठाई निरूपीजे. एवं कांडत्रय निरूपिणी श्रुतीची हे कोडिसवाणी गीता पद्यरत्नांची लेणी लेईली आहे. हे असो कांडत्रयात्मक श्रुती मोक्ष रूप फळ एक. बोभावे जे आवश्यक ठाकावे म्हणूनी तयाचे निसाधन ज्ञानेसी. वैर करी जो प्रतिदिवशी तो अज्ञान वर्ग षोडशी प्रतिपादीजे. तोची शास्त्राचा बोळावा घेऊनी वैरी जिणावा. हा निरोपू तो 17वा अध्याय येथ. ऐसा प्रथमा लागोनी 17वा लाणी करुनी. आत्मनिश्वास विवरुनी दाविला देवी. तया अर्थ जाता अशेषा केला तात्पर्याचा आवांका.
तो हा 18वा देखा कलशाध्यायो। एवं सकळ संख्या सिद्धू श्रीमद भगवद गीता प्रबंधू। हा अवतार्ये आगळा वेदू मूर्तू जाण। वेदू संपन्नू होय ठाई परिकृपणू ऐसा आणू नाही। जे कानी लागला ती वर्णांच्याची। येरा भवव्यथा ठेलिया स्त्री शूद्रादिका प्राणिया। अनवसरू मांडुनिया राहिला आहे। तरी मज पाहता ते मागील उणे फेडावया गीतापणे। वेदू वेठला भलतेने सेव्य होवावया। ना हे अर्थुरी गोनी म्हणी श्रवणे लागोनी कानी। जपमिशे वदनी वसोनिया। ये गीतेचा पाठू जो जाणे तयाचेनी सांगातीपणे। गीता लिहो निर्वाहाणे पुस्तक मीशे। ऐसैसा मी सकटा संसाराचा चोहटा। गवादी घालीत चोखटा मोक्ष सुखाची। परी आकाशी वसावया पृथ्वीवरी बैसावया। रविदीप्ती रहाटावया आवारू नभ। तेवी उत्तम अधम ऐसे सेविता कवणा तेही न पुसे। कैवल्य दाने सरिसे निववित जगा। या लागी मागिली कुटी भ्याला वेदू गीतेच्या पोटी। रिगाला आता गोमटी कीर्ती पातला। म्हणून वेदाची सुसेव्यता ते हे मूर्त जाण श्री गीता। श्रीकृष्णे पंडुसुता उपदेशिली। परिवत्साचे निवोरसे दुभते होय घरोद्देशे। झाले पांडवाचे निमिषे जगदुद्धरण। चातकाची कणवे मेघू पाणी येसी धावे। तेथ चराचर आघवे निवाले जेवी। का अनन्य गती कमळा लागी सूर्य ये वेळो वेळा। की सुखिया होई जे डोळा त्रिभुवनीचा। तैसे अर्जुनाचे निव्याजे गीता प्रकाशोनी श्रीराजे। संसारा एवढे थोर ओझे फेडिले जगाचे। सर्व शास्त्र रत्नदीप्ती उजळिता हा त्रिजगती। सूर्य नव्हे लक्ष्मीपती वक्त्राकाशींचा। बाप कुळ ते पवित्र जेथींचा पार्थू या ज्ञानापात्र। जेणे गीता केले शास्त्र आवारू जगा। हे असो मग तेणे सद्गुरु श्रीकृष्णे। पार्थाचे मिसळणे आणिले द्वैता। म्हणून संसार वृक्षाचे ऊर्ध्वमूळ म्हणून ज्याच्यामध्ये वर्णन केले आहे त्या 15व्या अध्यायापर्यंत म्हणजेच 12 ते 15 या 4 अध्यायांमध्ये ज्ञानकांडाचे निरूपण सांगितले आहे। अशा प्रकारे कर्म, ज्ञान व उपासना या कांडत्रयाचे निरूपण करणारी गीता ही लहानशी गोजीरवाणी श्रुतीच आहे। या श्रुतीने गीता श्लोकरूपी रत्नांचे अलंकार घातले आहेत हे वर्णन असून अशी ही 3 कांडत्रयात्मक श्रुती जे एक मोक्षरूपी फळ प्राप्त करून घ्यावे म्हणून सर्वांना गर्जना करून सांगते। त्या मोक्षाचे साधन असलेल्या त्या ज्ञानाशी सदैव वैर करणारा जो दंभादी 6 अज्ञानांच्या दोषांचा समुदाय 16व्या अध्यायात सांगितलेला आहे त्या शत्रूला वेदांसारखा मार्गदर्शक बरोबर घेऊन जिंकावे हा निरोप देवांनी 17व्या अध्यायात सांगितलेला आहे। याप्रमाणे 15व्या अध्यायापासून तो शेवट 17व्या अध्यायापर्यंत देवांना आपला निश्वास जो वेद तो स्वमुखाने गीतेत स्पष्ट करून सांगितला आहे। त्या सर्व अध्यायांचे तात्पर्य ज्या 18व्या अध्यायात आहे तो हा 18वा अध्याय कळसाध्याय आहे। याप्रमाणे भगवद्गीता रूप काव्यग्रंथ सर्व प्रकारे आत्मज्ञानाचा महासागर असून औदार्याने विशेष असा मूर्तिमंत वेद आहे असे जाण।
वेद हा मुळामध्ये आत्मज्ञानाने संपन्न आहे, परंतु त्याच्यासारखा कृपण कोणीही नाही, कारण तो ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या 3 वर्णांच्याच कानी लागला. या 3 वर्णांनाच उपनयनपूर्वक वेदांच्या अध्ययनाचा आणि वेद श्रवणाचा अधिकार आहे, अशी त्याची आज्ञा आहे. इतर स्त्री, शूद्रादिक प्राण्यांना 3 वर्णांप्रमाणेच भवदुःख असूनही वेदांच्या अध्ययनाचा व श्रवणाचा अधिकार नाही, असे ठरवून वेद स्वस्थ बसला आहे. म्हणून विचार केला असता मला असे दिसते की तो आपला मागील कमीपणा नाहीसा करण्यासाठी येथे आपल्याला सत्कीर्ती मिळावी या हेतूने सर्वांनी आपले सेवन करावे, म्हणून हा वेदच गीता रूपाने पुन्हा प्रकट झाला आहे. अशा प्रकारे वेद सुलभ झाला नाही काय? कारण तो अर्थाने मनात प्रवेश करतो, श्रवणाने कानांमध्ये शिरतो आणि जपाच्या निमित्ताने तोंडात बसून तो वेद गीतेच्या रूपाने सर्व इंद्रियांना सेवन करण्यास योग्य झाला आहे. ह्या गीतेचा नित्य जो पाठ करतो अथवा त्याच्या संगतीत राहून गीता लिहून जो लोकांस देतो, अशा प्रकारे तो प्राणीमात्रांस सर्वांना संसारामध्ये शुद्ध मोक्ष सुखाचे अन्नछत्र घालतो. ताऱ्यांना आकाशामध्ये राहण्यासाठी मनुष्य, वृक्ष, पर्वतादींना पृथ्वीवर वसविण्यासाठी, सूर्यप्रकाशाला संचार करण्यासाठी आधार जसे आकाश आहे, त्याप्रमाणे गीता अध्ययन करणारा उत्तम अथवा अधम असे कोणास विचारत नाही, तर सर्वांना मोक्ष देऊन जगाला आनंद प्रदान करतो. याकरता वेद हा आपल्या कृपणपणाच्या अपकीर्तीला भ्याला आणि गीतेच्या पोटात शिरला. त्यामुळे लोक त्याला चांगले म्हणू लागले व त्यांची कीर्ती वाढली. म्हणून वेदांचे उत्तम सेवन करण्यासारखे जे मूर्तिमंत ती ही गीता होय. ही गीता श्रीकृष्णाने अर्जुनाला उपदेशिली आहे. गायीने वासरासाठी सोडलेल्या पाण्यामुळे घरातील सर्वांना दूध दुभते खावयास मिळत असते, त्याप्रमाणे अर्जुनाच्या निमित्ताने सांगितलेली गीता जगाच्या उद्धारास कारण झाली. चातकाच्या दयेने मेघ जसा पाणी घेऊन धावत येत असतो, तेव्हा संपूर्ण चराचरास जलाच्या वर्षावाने शांतता लाभत असते. सूर्याशिवाय ज्याला दुसरी गती नाही, अशा कमळाकरिता सूर्य प्रत्येक दिवशी उदय पावत असतो, परंतु सूर्याच्या उदयाने त्रिभुवनाच्या डोळ्यांना सुख लाभत असते. त्याप्रमाणे अर्जुनाच्या निमित्ताने लक्ष्मीपती भगवंताने गीतेतील आत्मज्ञान प्रकट करून जगाच्या डोक्यावर असलेले जन्ममरणाच्या दुःखाचे ओझे नाहीसे केले. सर्व शास्त्ररूपी रत्नाचे तेज प्रगट करणारा हा गीता ग्रंथ लक्ष्मीपती भगवंतांच्या वदनरूपी गगनातील सूर्य नव्हे काय? ज्या कुळामध्ये अर्जुनाने जन्म घेतला व जो गीतेच्या आत्मज्ञानाला पात्र झाला, सर्व जगाला ज्याने गीताशास्त्राचे आवार भव्य प्रमाणात घातले, ते कुळ खरोखरच धन्य होय. आता हे गीतेचे वर्णन असो. त्या सद्गुरू श्रीकृष्णाने अर्जुन आपल्यामध्ये मिसळून गेला आहे, तो द्वैताच्या अवस्थेवर आणला. पाठी म्हणतसे पांडवा, शास्त्र ते मानले की जीवा, ते थयेरू म्हणे देवा, आपुलिया कृपा, तरी निधान जोडावया, भाग्य घडेगा धनंजया, परी जोडिले भोगावया, विपाये होय, पै क्षीरसागराये वडे, अविरजी दुधाचे भांडे, सुरा केवडे मथिता झाले, ते सायासही फळा आले, जे अमृतही डोळा देखिले, परिवरिचिली चुकले जतने ते, तेथ अमरत्वा ओगरिले, ते मरणाची लागी झाले, भोगो नेणता जोडले ऐसे आहे. नुहुषू स्वर्गाधिपती जाहला, परी रहाटी भांबावला, तो भुजंगत्व पावला नेणसी काई, म्हणून बहुत पुण्य तुवा, केले तेने धनंजया,
आजी शास्त्र राजा झालासी विषयो, तरी ययाची शास्त्राचेनी संप्रदाय पांघरवनी, शास्त्रार्थू हानिकेनी अनुष्ठी हो, एरवी अमृत मंथना सारिखे होईल अर्जुना, जरी रिघसी अनुष्ठाना संप्रदाय वीण, गाय धड जोडे गोमटी ते तैची पयये किरटी, जै जाणीचे हातवटी सांजवणीची, तैसा श्री गुरु प्रसन्न होई, शिष्य विद्या ही किरलाहे, परिते फळे संप्रदाये उपसिलिया, म्हणून शास्त्री जो येई उचितू संप्रदायो आहे, तो ऐक आता बहुवी आदरेसी. त्यानंतर भगवान श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना, गीतेतील अंतर्ज्ञान तुझ्या अंतःकरणात स्थिर झाले काय? त्यावर अर्जुन म्हणाला, देवा, तुझ्या कृपेने मी आत्मज्ञान संपन्न झालो. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुना, भाग्याने कदाचित ऐश्वर्याची प्राप्ती होते, पण मिळालेल्या ऐश्वर्याचा उपभोग कसा घ्यावयाचा हे एखाद्यालाच कळते. क्षीरसमुद्रा एवढे विरजले न जाणारे दुधाचे भांडे मंथन करताना देवांना आणि दैत्यांना किती कष्ट लागले. त्यांनी केलेले कष्टही फळास आले. ते अमृतही त्यांनी डोळ्यांनी पाहिले, परंतु त्या अमृताच्या प्राप्तीनंतर त्याचे जे संरक्षण करावे लागते ते करावयास ते चुकले. जेव्हा ते जे अमृत अमरत्व प्राप्त होण्यासाठी वाढले गेले, तेव्हा राहू नावाचा दैत्य देवाचे रूप घेऊन देवांच्या पंक्तीत बसला. त्यामुळे तो मारला गेला. अमृत हेच दैत्यांच्या मरणाला कारण झाले. तेव्हा प्राप्त झालेले कसे भोगावे हे माहीत नसल्यामुळे अशी अवस्था होते. नहुष राजा यज्ञ वगैरे कष्टमय कर्म करून स्वर्गाचा अधिपती इंद्र झाला, परंतु तेथे कसे वागावे हे न कळल्यामुळे तो भांबावून गेला आणि पुढे त्याला सर्पयोनी प्राप्त झाली. अर्जुना, हे तुला माहीत नाही काय? अर्जुना, तू पुष्कळ पुण्य केले आहेस, म्हणून आज गीतारूपी श्रेष्ठ शास्त्र ऐकण्यास पात्र झाला आहेस. तर या शास्त्राच्या वागण्याचा जो संप्रदाय आहे तो समजावून घेऊन मग शास्त्राप्रमाणे उत्तम रीतीने आचरण कर. एरवी अर्जुना, संप्रदाय सोडून जर त्याचे अनुष्ठान करावयास लागशील तर अमृत मंथनाप्रमाणे परिणाम निष्फळ होतील. हे अर्जुना, गाय धष्टपुष्ट मिळाली तरी तिचे दूध तेव्हाच पिण्यास मिळते जेव्हा धार काढण्याची हातवटी कळू शकेल. त्याप्रमाणे सद्गुरू प्रसन्न होतील आणि शिष्याला आत्मविद्याही प्राप्त होईल, परंतु त्या आत्मविद्येचे संप्रदायाप्रमाणे अनुष्ठान केले तरच ती फलद्रूप होईल. म्हणून गीताशास्त्र समजून घेण्याचा जो योग्य संप्रदाय आहे तो आता अत्यंत आदराने आणि एकाग्रतेने श्रवण कर.